दिलं जा हे असंच विद्येच असतं बरं का. तुमच्या जवळ जी विद्या आहे ती विद्या लाकडी मोकळी आहे, घ्या कोण घेतोय. काय माझी ही विद्या, तुम्हाला पाहिजे त्याला उपयोग करून घ्या. बरं जगामध्ये आतापर्यंत इतके लोक देऊन गेले, मी काय देऊन देणार आहे जगाला सांगा. जग असंच राहणार आहे, पण माझं समाधान केवढं आहे. नाही मी जर असं दिलं तर काय कमी पडेल तुम्हाला. अरे काय विचारतं देणारा पाहिजे नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की माणसाने या कर्माच्या बाबतीमध्ये अशी जर उदारता ठेवली तर माणसाचं कर्म असं दिव्य बनून जातं की ते भगवंताला पाहून सुद्धा कौतुकच वाटतं. आणि नेहमी जगात असं दिसतं बघा, दानाचा विषय येऊन गेला ना मागे की क्षत्रियाचं दान ईश्वर भावत्व. तो गरीब माणसं दानी जास्त असतात श्रीमंतापेक्षा. हे तुम्ही बघा श्रीमंत आपलं दिला तर कधी निस्वार्थी बनायला द्यायचा नाही. माझं नाव तरी घाला, माझं आमचं करा. हे कॉलेजाला देणग्या वगैरे देतात की नाही, नावाची आळतच घालतात ते, माझं नाव त्यामध्ये घाला. नाही त्या देण्यात सुद्धा असं आहे, देऊन सुद्धा पुन्हा नाव नाही गाव नाही काय नाही. मला असं म्हणायचे नाव कशाचं म्हणाले, ज्याच्याकडून आलं त्याच्या नावाने वाटून टाकलं. कशाला नाव म्हणाले. अरे बाप काय सत्पुरुष असेल नाही का, काय त्याच्याकडे येतं काय तू देतो नाही का. हे विलक्षणच असतं, त्याचं ज्ञान सुद्धा आपल्याला कल्पना नाही. खरं सांगतो तुम्हाला, एखाद्या की नाही तुम्हाला एक गमत सांगतो. एक एखादा डॉक्टर असला तर की नाही त्याला चांगली जर चिकित्सा असेल ना तर त्या रोगाचं तो पुढचं सांगू शकतो. प्रोग्नोसिस म्हणतात ना त्याला, किंवा हे असं असं होईल या रोगाचं. असं वाटतं काय डॉक्टर हुशार आहे बा. अरे सत्पुरुषाकडे गेलात ना तर पुढच्या 100 वर्षात तुम्हाला सांगेल काम पाहतोय म्हणून. कसलं ज्ञान आलंय तुमचं मला सांगा नाही का. काय आमची म्हणजे क्षुद्रतेची आमची कल्पनाच असली आहे. मी काय कल्पना हवं म्हणजे काय नाही का. आम्हाला की नाही देवाजवळ मागता सुद्धा येत नाही असं आहे. का नाही असं मागू की देवा माझ्या हातनं अगदी असं ही विद्या अगदी अशी जाऊ दे, इतके उधळून जाऊ दे. उधळणं हा शब्द आहे की जो एक तरी फायदा करून घ्या. मला एक आठवत आहे, आता ते पाहायलाही मिळायचं नाही आणि ते योग्यही नाही. आमच्या तिकडे मोगलांमध्ये हैदराबादला मोठा कोणी जर मेला तर त्याच्या प्रेतावरून नाणी उधळायची. तुम्ही पाहिले की लागलं. हा हे मोठे नवाब बिवाब लोक असतात ना, म्हणजे 8 आणे रुपये तेवढा आश्रिती सुद्धा असे, 4 आणे 2 आणे तर अशा मुठी मुठी घेऊन मग ती प्रेतयात्रा चालली की ती अशी नाणी दोन्ही हाताने उधळायची सगळी. बरं का. ती भिकारी वगैरे लोक चांगले सगळे उचलून घेऊन जायचे. तेव्हा एक मोठा नवाब मेला, त्याच्या मुलगा आमच्या बरोबर त्याला विचारले की अरे तुम्ही किती पैसे लागतात. तो म्हणाला यावेळेला पैशाचा विचार करायचा नसतो की त्या पिशव्या भरलेल्या आहेत उधळीत जायचं. तर ते उधळण्याची जी क्रिया आहे तो म्हणाला अरे यार अशी मजा आते उधळून टाकण्यामध्ये. तसं की नाही आपल्या जवळची जी विद्या आहे जी कला आहे ती जगावरती उधळण्यामध्ये सुद्धा एक सत्पुरुषाचं लक्षणच आहे. खाणं खाऊन किती खाल नाही असं म्हणजे जे आहे ते दिलं घ्या. हे कर्माची श्रीमंती आहे. आणि अशी कर्माची श्रीमंती ज्याच्या जवळ आहे त्याच्याजवळ भगवंत लुब्ध होऊन राहतो. काही कुठे काय त्याला सुद्धा त्याच्यासारखाच भिडू पाहिजे ना. भगवंताला आकुंचितपणा नाही सहन. तो अनंत आहे. त्या अनंताला राहायला अनंताचं थोडं तरी लक्षण पाहिजे ना. ते असं आहे. असं सांगण्यात येतो काय हे जे कर्माचं मर्म आहे ते आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्याला. मी मागच्या रविवारी सांगितल्याची ही पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे. आता यांचा विचार आणि आपला विचार मी आता सांगितलं आपल्याला. ही सबंध कर्मभूमी म्हणजे विश्व. विसर्ग हा कर्म संज्ञितः. विश्व निर्माण होण्याचा जो व्यापार झाला त्याला कर्म म्हटलेलं आहे. गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये तिने व्याख्या केलेली आहे. विसर्ग कर्म संज्ञा, त्याला कर्म संज्ञा आहे. जर हे संबंध कर्ममय आहे तर कर्माचा संबंध विश्वाशी आहे. मग कर्माचा विचार करताना वरून खाली किंवा खालून वर करता येईल. हे मी माझं नाही, हे थॉमस ॲक्वायनस म्हणून एक मोठा ख्रिश्चन धर्माचा तत्वज्ञानी होऊन गेला बरं का 12व्या शतकामध्ये. त्याने ईश्वराबद्दल विचार करताना तो म्हणाला असं करता येईल, एक जगाकडून ईश्वराकडे जाता येईल किंवा ईश्वराकडून जगाकडे जाता येईल. तेव्हा आता या विश्वामध्ये 4 गोष्टी आहेत. एक मी, व्यक्ती, समाज, सोसायटी, तिसरं जग संबंध आणि चौथं विश्व. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणाल द इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी,
द इंडिव्हिज्युअल अँड द वर्ल्ड अँड द इंडिव्हिज्युअल अँड द कॉस्मॉस, असं 4 तऱ्हेने विचार करता येईल. तर मग तुम्ही त्या विश्वाकडून माणसाकडे येऊ शकाल किंवा माणसाकडून विश्वाकडे जाऊ शकाल. इथे गीतेमध्ये माणसाकडून विश्वाकडे कसं जावं हे सांगितलं. कारण युद्धाचा प्रसंग होता, हा सामाजिक प्रसंग होता आणि तिथे अर्जुनाला महत्व होतं, व्यक्ती सुधारायची होती म्हणून विश्वा. आणि हे सोपं आहे जास्त. भगवंताकडून जगाकडे येणं हे ज्ञानेश्वर महाराजांना शोभतं. ज्यांना परमात्माशिवाय जगात दुसरं सत्यच नाही ते घट्ट धरूनच जगाचा विचार करणार. आपल्याला ते नाही, आपल्याला मी घट्ट आहे म्हणून मी वरूनच आपल्याला तिकडे जायला पाहिजे. आणि ज्ञानामध्ये वरून खाली येतात, भक्तीमध्ये इकडून तिकडे जातात. म्हणून भक्ती सोपी वाटते आहे नाही, वाटते. हो, भक्तीचे शुळावरील पोळी म्हणते त्याचं उगीच आहे का? सोपी नाहीच आहे. पण त्यात सोपं काय, एक 4 विषय असले परीक्षेला, त्यात सोपा कोणचा हा आहे, तो याला अवघडच असतो पण त्याच्यापेक्षा हा बरा, अशा बर. मग कसं जायचं, तर हा व्यक्ती जी आहे ती व्यक्ती समाजाला बांधलेली. याला की इंग्लिश मध्ये फार सुंदर शब्द आहे, सिच्युएशन. एव्हरी इंडिव्हिज्युअल इज बॉर्न इन ए सिच्युएशन. एका परिस्थितीत तो जन्माला येतो. ती आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक अशी ती परिस्थिती असते, त्यात तो येतो. आपल्याला सांगितलेलं आठवत असेल सार्त्रचं, मॅन इज थ्रोन इन टू दी वर्ल्ड. तुम्ही जगात फेकले जाता का, ही काही नाही, तुम्हाला कोणी विचारित नाही, गचांडी देतात तिथून आणि येतात तुम्ही इकडे, बरं का, कुठे, कसं, काय तुमच्या हातात काय आहे. थोडं असं विचार करा की जर तुम्ही आज पाकिस्तानात असता तर तुमचं नशीब निराळं असतं की नाही, खरं सांगा. नाही का, किती म्हणजे आम्ही इकडं का आलो, इथे आलो, या वयाचे का, याला उत्तर बुद्धीनं नाही. त्या वेदांत सांगू दे, कर्म आहे नामकाय चमकाय, आज माझ्या बुद्धीने याला उत्तर नाही. मी आपलं गमतीनं म्हणतोय. म्हणजे हे कर्माची गुंतागुंत अशी विचित्र आहे की त्याचं उत्तर सापडत नाही. मी तुम्ही ज्ञानेश्वरीला आज का आलात, काय कारण सांगता येईल. घरी बायकोनी दवडलं म्हणून, ज्यांची बायकोच नाही त्यांनी काय करायचं, त्याच्याही पडत नाही म्हणून नाही, याला उत्तर नाही. मग हा व्यक्ती हा अशी आली, त्याचा पहिला कर्माचा संबंध असेल तर समाजाशी तो राहू शकत नाही. मॅन इज अ सोशल ॲनिमल, बरं का. त्यात सुद्धा असं आहे, त्याचं राजकारण सुद्धा आहे. म्हणून अरिस्टॉटलने 2 व्याख्या केल्या, 3 केल्या. मॅन इज अ रॅशनल ॲनिमल, मॅन इज अ सोशल ॲनिमल अँड मॅन इज अ पॉलिटिकल ॲनिमल. त्याच्याच व्याख्या आहे, बरं का. याला ते झून पॉलिटिकॉन असं म्हणतात. झून म्हणजे झुऑलॉजी, प्राणी, जीव. हा राजकारण खेळणारा प्राणी आहे. आता जर असं खरं आहे तर जन्मला बरोबर आई आली, बाप आला, भाऊ बहिणी, नातेवाईक, घरातली इतर माणसं, कुत्रे मांजरे सगळे संबंध आले. आणि असं कुणी आहे का की ज्याला संबंधच नाही. परमात्मा आहे, बाकी सगळे संबंध. कृष्णासारख्या अवताराला संबंध, मग बाकीचं सोडून द्या. देह धारण केला की संबंध आले, समाज आला, तो समाज सिच्युएशन. बर, पण नुसतं समाज नाही, समाज पुष्कळ आहे. जगामध्ये किती तऱ्हेचे समाज आहेत. संबंध जग म्हणून एक काहीतरी आहे. जग म्हणजे काय हे सांगणं अतिशय कठीण आहे. जग हसेल, अरे जग हसेल म्हणजे कोण असेल. आणि आपल्याला जगाचं दडपण केवढं असतं बघा, नाही का. तर मी जगाला निसर्ग असं म्हणतो, समजून सांगण्याकरता. जगाला निसर्ग म्हणतो. निसर्ग म्हणजे काय, हे जे आपल्याला दिसतं ना, विश्व जाऊ दे, पण या आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवरील जे जीवन आहे त्याला नियम आहे. सगळे नियम त्याला लागू आहेत आणि त्या नियमामध्ये आपण या समाजात जगतो. तुम्ही जर पुरुष असाल, मुलगा असाल तर पुरुषच व्हाल, स्त्री असाल तर स्त्रीच व्हाल. हा, आता एका वेळेला गोद्याचं गोविंद होतं, गोदीचं गोविंद्या, पण फार थोडे की नाही हो, नाही, बाकी सगळं ते तसंच व्हायचं. म्हणजे वर्ल्ड सिच्युएशन म्हणून काय. आणि अलीकडच्या काळामध्ये जिथे विज्ञान एवढं वाढलेलं आहे तेवढं जगात तिकडे काही गडबड झाली की त्याचं परिणाम इकडे होतो. तुम्हाला माहिती आहे ना, इंग्लंडमध्ये पाऊंड खाली वरती झाला की रुपये तिकडे खाली वर हालचाल सुरू होतो. स्टॉक मार्केटमध्ये एवढा परिणाम होतो त्याचा. म्हणजे जग म्हणून. आणि याही पेक्षा ज्या विश्वामध्ये हे आहे सगळं त्याचा संबंध आहे, बरं का. आता हे राहू द्या. मग होतं काय की मी जेव्हा कर्म करायला लागतो त्यावेळेला माझा हेतू या सिच्युएशन मध्ये असतो.
मला ती परिस्थिती सोडून हेतू करताच येत नाही. आणि संतांचं म्हणणं असं, माणसाचं जो वैशिष्ट्य असेल तर परिस्थिती निरपेक्ष हेतू ठेवणं हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. काय लफडेबाजी आहे हो. की काही असू दे परिस्थिती, तुझा हेतू परमात्मा आहे का, तू सगळ्याच्या वर आहे, नाही का. हे सगळं खरं, पण जे कर्म माझ्यावरती लादलं जातं, मग ते ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य, काय त्याला तुम्ही नाव द्या, ते कर्म त्या विश्वाकडे कसं न्यावं याकरता संसिद्धी लभते नरा. आता ज्ञानेश्वरांच्या ओव्या बघा. पहिले म्हणाले, आता येची विचक्षणा वेगळा आलिया वर्णा उचित जैसे करणा शब्द आली. एक लक्षात ठेव अर्जुना, विचक्षण म्हणजे शहाणा माणूस बरं का. अरे लक्षात ठेव, इंद्रिय म्हणती की प्रत्येक इंद्रियांचा धर्म ठरला, कानाचं ऐकणं, नाकाचं बोलणं. तसं माणूस जन्माला आला की त्याचं कर्म स्वाभाविक ठरलं. फार विशेष आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं, मी सांगितलं सिच्युएशन. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात तेथेच पुष्कळला असं होतं बघा, तुम्ही किती हुशार असता, परंतु काही त्याला हे नाही, मार्ग नाही पुढे जायला, कोणीतरी उभा राहून मदत करतो आणि गोष्ट घडून येते. असं दिसतं ना आपल्याला हे विद्येच्या बाबतीमध्ये. मला एक उदाहरण आठवतं. संतांना याची जाणीव फार असते. कृष्णमूर्तींच्याकडे एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आला आणि म्हणाला, मला इंजिनिअरिंगला जायचंय पण पैसा नाही, मी काय करू, मला जाता येत नाही. ते काय म्हणाले, तू सुरुवात कर, जा, प्रयत्न कर. आणि पुढे म्हणाले, लाईफ इज सो स्ट्रेंज, हेल्प कम्स फ्रॉम अननोन क्वार्टर्स. अरे मग एखादे तुकाराम बुवा म्हणाले, अरे परमात्मा उभा राहील, मदत करील. हे म्हणणं काय, लाईफ इज स्ट्रेंज. अलीकडची युरोपियन भाषा झाली, अर्थ हे करतो. तो आमका मदत मला का करतो, आमका मला न काही अपेक्षा करताना म्हणतो, म्हणजे मी देतो पैसा. अरे काय आहे, म्हणजे कर्माची गुंतागुंत अशी आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून जन्माला आलात तरी समाज चांगलं वाईट दोन्ही तऱ्हेने तुम्हाला मिळत, म्हणून हे स्वाभाविक आहे. पुढे म्हणाले, उचित जैसे करणा शब्दाधिक ना तरी जलगच्युता पाण्या उचित सरिता सरितेस पांडुसुधा सिंधू उचित तैसे वर्ण आश्रम वसे जे करणीय आले असे गोरे या अंगा जैसे गोरे. पण म्हणाले, आता त्या समाज रचनेमध्ये वर्ण आश्रम त्यांनी सांगितले बरं का. समजा तुम्ही क्षत्रियामध्ये जन्माला आला, त्यांच्या त्या आता भाषेपणे सांगतोय, म्हणजे किंवा आजच्या भाषेमध्ये तुमच्या अंगी क्षत्रियाचे गुण आहेत. तुम्ही वैश्य नाही, ब्राह्मण नाही, शूद्र नाही, क्षत्रियाचे गुण आहेत. तुम्ही आपल्या डिफेन्स अकॅडमीमध्ये जावं, त्यांनी जास्त भानगडी कशाला कराव्या, याचा अर्थ असा हा हेतू. ते काय म्हणाले, हे कर्म कसं आहे बघा. त्यांनी आहे सांगितले, आकाशात ढग आहे, ढगातून पाणी पडलं, ते स्वाभाविक नदीत गेलं आणि नदीतलं पाणी समुद्रात गेलं. 3 अवस्था, पाऊस पडला, नदीत पाणी पडलं, नदी समुद्रात गेली. तसं तुम्ही जे कर्म करणार ते कर्म समाजातून जगाकडे, जगातून विश्वाकडे जाईल. काय दृष्टांताची खुबी आहे. तो समुद्र आहे, विश्वाचा समुद्र आहे. ते काय संकल्प केला म्हणतात ना, त्यांनी एकम बहुश्याम काय त्याचं असेल लबड कोणा ठेव, त्यांनी ते निर्माण केलं तर कर्म तिथपर्यंत गेलं. कसं गेलं, आकाशातून पाणी पडलं, नदीत पडलं, नदीतून समुद्रात गेलं, चालेल. म्हणजे माझं जे कर्म आहे ते कर्म मी जर हे लक्षात ठेवून केलं तर समाजाकडे ते उपयोगी होईल, समाजातून ते विश्वाकडे. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं पहा ना, प्रसादान मागितलं तेव्हा काय मागितलं, खलाची व्यंकटी सांगे तया सत्कर्मी रसीवा. बर, हे मी समजू शकतो. अरे अंतःकरण काय आहे त्या पुरुषाचं, कशाला सांगितलं ज्ञानेश्वरी, वासना नाहीशी करायला, होय ना, हे तुम्हाला मान्य आहे ना. आणि पुढे म्हणतात, जो जे वांछील तो ते लव प्राणी जात, ज्याला जे पाहिजे ते दे. अरे वा, इट विल बी व्हेरी नाईस वर्ड, नाही का. ज्याला जे पाहिजे ते जर मिळालं तर काय हो, नाही का, किती आनंद होईल. मला जे पाहिजे ते. आता ही भानगड होईल, एकच वस्तू दोघांना पाहिजे की मारामारी होईलच. सध्या तेच चालू आहे की नाही, तुम्हाला पैसा पाहिजे, मलाही पैसा पाहिजे, मग जो बरोबर नाही तो घेणार. पण काय उदाहरण उत्तर करून असलं पाहिजे, विचार करा आपण. पण लगेच पुढे काय म्हणाले, त्यांच्या लक्षात आला असणार नाही की आपल्याला समजता येतं. म्हणाले,
बाबा संभाळ की जे सत्पुरुष आहेत, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी म्हणजे समुदाय भेटो अनवरत या तळी भूतळी भूता. रात्रंदिवस संत या लोकांना भेटू दे, म्हणजे जो जे वांचेल ते चांगलंच वांचेल, भरत वांचेल पण तू मागणार नाही. सत्पुरुषाची गाठ करू दे बुवा अनवरतच सारखी. त्यांचं वर्णन ते चंद्रमेचे लांछन मार्तंडचे तापहीन, काय सुंदर वर्णन आहे नाही का. ते जाऊ द्या. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की कसं सुंदर आहे. माझं कर्म मी माझ्या पुरतं न करताना मी शुद्ध हेतू ठेवून केलं तर ते समाजाकडे गेलं, नदीत गेलं, समाजाकडून जगाकडे गेलं, जगाकडून गेलं विश्वाकडे, समुद्रात गेलंच गेलं. आणि म्हणून सत्पुरुषाचं जे कर्म असतं ते जरी वासनायुक्त नसलं, काही हेतू नसला तरी ते जगावर ते परिणाम करतं. त्याचं कारण हे तुम्ही एक ध्यानात ठेवा. सगळं भानगड काय आहे समाज सुधारण्याची, माणूस सुधारायचा होय ना. आता मला तुम्ही सांगा माणूस सुधारायचं म्हणजे काय. त्याची वासना सुधारायची, त्याचं ध्येय सुधारायचं, याची माणुसकी विकास करायची, हेच ना माणूस सुधारायचं. तुम्ही एक साधा सत्पुरुष खेडेगावातला या, खरा पाहिजे चांगला, किती न कळत किती माणसांना तो मार्गावर हा जगावर उपकार नसेल काय. आपल्याला जाहिरातबाजीची सवय लागली आहे सध्या फार. इथे टीव्ही वरती जाहिरात आली पाहिजे किंवा त्याचं चरित्र लिहिलं पाहिजे, असं केलं. अरे मी असं म्हणेन तुम्हाला आवडेल, मी असं म्हणेन तुमच्या हातनं एक माणूस जरी खरा सुधारला तरी मिळून तो जगाचं कल्याण आहे. पण सुधारायला तुम्ही सुधारले पाहिजे आली तर मी नाही होणार नाही होय. म्हणून मी नेहमी म्हणतो निवृत्तीनाथांचे खरे उपकार जगावर आहेत काय. एक ज्ञानेश्वर महाराज दिले. रामकृष्णांचे खरे उपकार आहेत काय. एक विवेकानंद दिला. काय केवढा उपकार आहे एक व्यक्ती. बाकीचे किती असे सोडून द्या हे आहे नाही का. हेतू सांगण्याचं काय असे कर्माची व्याप्ती आहे. म्हणून कर्म भगवंताकरता करणं म्हणजे समाजाकरता नाही, माझ्याकरता नाही, जगाकरता नाही, विश्वाकरता मी कर्म करतो आहे ही एवढी विशाल दृष्टी असते. त्यामुळे त्यांना तुम्ही कोणी चांगलं म्हणा वाईट म्हणा, परमात्मा करता करतो म्हणल्यानंतर त्या कर्माला दिव्यपण येते. आणि ते दिव्यपण आल्यानंतर त्या कर्माचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. मलाच सांगितलं मी 4 गोष्टीपैकी कर्म केलं की परिणाम झालाच पाहिजे या शंकाच. मग गोरे या अंगात ऐसे गोरेपण. एखादा गोरा मनुष्य आहे त्याचं गोरेपण जसं स्वाभाविक त्याच्या अंगी असतं तसं हे जे कर्म आहे वर्णाश्रमशाने केलेलं तुमच्या भागाला आलेलं ते कर्म शेवटी अप्रतिमच ठेवून जातं. कर्माचं खरं कर्म पण त्यामध्ये असतं. तुकाराम महाराज कुठल्या अज्ञात नाहीसे झाले की नाही. कुठे तेवढं प्रसिद्धी होती. समर्थांचं तरी नाव पुष्कळ झालं. त्यांची कुठे प्रसिद्धी होती काय होती. पण आज महाराष्ट्रामध्ये घरोघर तुकाराम भाषेमध्ये ते किती आहे यात काय कल्पना आहे का. हे कसं होऊ शकतं. कर्म विश्वाकरता केले, कर्म भगवंता करता केले, याला ते भगवंताच म्हणतात. आता हे कर्म कसं करावं ठरवायचं कसं आलं ते प्रश्न नाही का. मग म्हणाले तया स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे मुखे वीरोत्तमा प्रवर्तावया लागी प्रमा आढळ की. माझं कर्म काय आहे त्यात ही जुनी भाषा जाऊया. जुनी भाषा का म्हणतो मी. तस्मात शास्त्रम प्रमाण. शास्त्र म्हणजे काय आहे कोडिफाईड लॉ. म्हणजे जे थिअरी झाली तर प्रत्यक्ष ती आचरणात कशी आणावी हे जे सांगतं त्याला शास्त्र म्हणायचं. शासनात शास्त्र बरं का. अंक कर अंक करू नको. आणि समाज म्हटला म्हणजे त्याला विधी निषेध आलेच. हे योग्य हे अयोग्य हे चांगलं हे वाईट त्याशिवाय समाज धारणा होणारच नाही. मग तर ते काय म्हणाले तुझ्या जीवनामध्ये कर्म आलंच आहे पण ते कर्म हे तुझं स्वाभाविक कर्म आहे हे ठरायचं कसं. तर जुनं जाऊ द्या. आज जुनं ते शास्त्राप्रमाणे करा असं त्यांचं म्हणा. आजकालच्या काळामध्ये तुझी ऍप्टिट्यूड काय आहे. तुझ्या ऍप्टिट्यूड प्रमाणे कर्म कर. आता त्यातही भानगड अशी आहे ऍप्टिट्यूड आहे पण संधी नाही. अरे 97-98% मार्क मिळून मेडिकलला ऍडमिशन मिळत नाही बरं का. आणि परत एक पेपर वाचला असेल ते मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये जास्त मार्क घेऊन ठेवले म्हणून ते कोणून द्यायचं नाही. ह्या भानगडी आहेतच मला कबूल आहे. पण तुझी ऍप्टिट्यूड जी आहे म्हणजे तुझी स्वाभाविक कर्म करण्याची जी युक्ती तुला आहे ती युक्ती तू का वापरत नाहीस. कशी वापरावी तर ज्या समाजाच्या परिस्थितीत तू आहेस त्या समाजाच्या परिस्थितीतच
जास्तीत जास्त त्याला वाव मिळेल असं काही तू का? हा त्याला उपाय, दुसरा उपाय नाही. का नाही? अहो अलीकडे गंमत अशी आहे, इतकी कॉलेजेस आहेत की आमच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश पाहिजे, कारण तिथे चांगले प्रोफेसर आहेत. बाकीचे प्रोफेसर वाईट असतात असं नव्हे, काय असंही होत असेल इकडे चांगले विद्यार्थी येत नाहीत म्हणून प्रोफेसर वाईट असतील कदाचित, हे होऊ शक्य आहे. त्या प्रोफेसरला शिकवायला अवसर पाहिजे की नाही का? ते जाऊ द्या. मुद्दा सांगण्याचं काय, आजकालच्या काळामध्ये आपल्याला जे योग्य वाटतं, मला आवड आहे त्याची ही आहे ते करावं. आता इथे एक प्रश्न आहे की समजा एखाद्याला इंजिनिअरिंगची आवड आहे आणि त्याला प्रवेश नाही कॉलेजमध्ये, डिप्लोमा मध्ये प्रवेश नाही, हे करायचं कशा करता? पोटा करताच आहे ना, जगावर तो उपकार नाही ना. मग त्याने जर एखाद्या कारखान्यामध्ये वर्कशॉप मध्ये काही दिवस घालून शिकला आणि पोटापुरतं मिळवलं तर त्यात कधी काय? आणि हे समाज करू देत नाही म्हणून लफडायचं. त्याला मुलगी मिळत नाही, हो खरं सांगतो तुम्हाला मी, होय मिळत नाही. काय डिप्लोमाचं आहे नाही, डिप्लोमा सुद्धा नाही, काय म्हणजे. आणि ही BA झालेली असते आर्ट्सची, बरं का, किंवा BSc होऊन बँकेमध्ये नोकरी करते. काय कसं चमत्कारिक आहे सगळं. परमार्थशिवाय धर्मपाय नाही बघा. म्हणजे आपले सगळे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा याच्यामध्ये तत्वज्ञानी लोक बसवले पाहिजेत नेऊन, नाही का, म्हणजे कर्म होणारच नाही, वादावादी होईल. सांगण्याचा मुद्दा काय आपल्याला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तुझा स्वाभाविक इकडे कुठे आहे. मी तुम्हाला चेष्टा करीत नाहीये. महाराष्ट्रीय माणसाला व्यापाराची उलथापालथ जमते का? तुम्ही खरं सांगा. कारखाना काढून गळ्याची फुकट, त्यापेक्षा आपली नोकरी करणं सरळ नाही का. तुला काय करायचंय, शेवटी धंदा करायचा किंवा पैसा पोटापुरता पाहिजे. पैसा हा सामाजिक परिस्थितीवरती आहे, पण आपल्या याच्याप्रमाणे तो प्रारब्धावरती आहे. तो मिळायचा म्हणजे मिळायचा, आणि नाही तर नाथाने म्हणले ते ध्यानात ठेवा. हा ज्ञानी पुरुष होता, म्हणाले पैसा हा प्रारब्धाचा, अन्न धन मान हे तो प्रारब्धा अधीन. तुकाराम महाराज म्हणाले. मग एखाद्या माणसाने 24 तास जरी पैसा मिळवण्याची खटपट केली तरी जेवढा मिळायचा तेवढाच मिळतो, म्हणून जे सज्ञान साधक आहेत ते पोटापुरते मिळवल्यानंतर साधनात वेळ घालवतात. नाथाने 3ऱ्या अध्यायात भागवतात सांगितलं. नाथ काय सामान्य पुरुष होता, ते मिळायचंच या शंकाने. अहो तुम्ही साधी गुण बघा, बेकार लोक काय पैसा मिळवतात. किंबहुना मी असं म्हणेन, वाईट लोकांजवळ जेवढा पैसा असतो तेवढं चांगल्याजवळ नाही. म्हणजे चांगल्याजवळ पैसा फार झाला तर संशय घ्यायला जागा आहे. प्रेमानं म्हणतो, तुमच्या कोणाला असला तरी अरे आजच्या आत्मविश्वास पैसा आहे नाही का. मग काय मनी इज पॉवर असं म्हणतात. मग काय तू वाटेल करतो नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, म्हणून त्यांनी म्हणलेले स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे मुखी विरोत्तमा प्रवर्तावया लागे. मग शास्त्राला विचारून आपण कोणतं कर्म करावं हे निश्चित करावं. प्रमा म्हणजे ज्ञान. आपण हे निश्चित करावं की हे मला करायचं आहे. आणि तुम्हाला एक मी खरंच सांगून ठेवतो, अगदी अगदी माझी एवढी तुम्ही ध्यानात ठेवा. कोणताही धंदा असू दे, कोणताही धंदा तुम्ही जर प्रामाणिकपणा करू लागलात ना, पहिले महिने वर्ष 2 वर्ष नाही चालणार. पुढे तुम्हाला इतकं तुम्हाला बरोबर समाधानकारक होईल की मनुष्य हा प्रामाणिक आहे ना. नाही याच्याच इतकं आहे बघा, प्रामाणिक मात्र पाहिजे याच्यामध्ये. किंबहुना आम्ही हे सोशल फिलॉसॉफी असं शिकवलेलं आहे, हे अमेरिकन लोकांनी लिहिलेल्या ग्रंथावरून, बरं का, की आजकालच्या समाजामध्ये इंडस्ट्रियल सोसायटीमध्ये जर मोठा दोष असेल तर व्यापारामध्ये असणारी जी सामान्य प्रामाणिकता ती राहिली. उदाहरणार्थ आता तुम्ही आहे बघ, तुम्ही या कामाचे 25 रुपये किंमत आहे, तर तुम्ही आणखी 5 रुपये मागून घ्या, पण त्याला फसवून 30 रुपये घेऊ नका. किंवा मला पाहिजे तो देईन, कारण म्हणेल हा प्रामाणिक आहे, हा 25 रुपये याचं नाही. आणि सगळंच कसं तरी झाले नाही का. आणि त्यांचे ते गट असतात, जसे भाजीवाले भैया की नाही भाव ठरवतात. कोबीचा भाव एवढा, काय 8 रुपये का 6 रुपये काहीतरी आहे, म्हणजे मग ती कोबी जर 30 रुपयाला पडली तरी तो कमी विचार निघत नाही. अशी गंमत तशापैकी धंद्यात होतो बघा. पण माझी खात्री आहे काय असते ना, थोडे लोक असे असतात की नाही मला एवढे आहे नाही, मी एवढंच घेणार, जास्त घेणार नाही, त्यांचं कमी पडत नाही. त्याच्या प्रारब्ध असेल ते मिळेलच, त्याला जात आहे कुठे, हे त्यांचं म्हणणं नाही. आणि पैसे मिळवण्याचे एक गुण आहे सध्याच्या समाजामध्ये. इतके मार्ग निघाले पैसे मिळवण्याचे प्रामाणिकपणे की तुम्ही ते केलं तर काही अगदी हरकत नाही. मी तुम्हाला गंमत सांगितले ना,
मी आता कॉलेजमध्ये असताना मला बेताचाच पगार होता, त्याचं सुख दुःख नाही. पण माझा कुणीतरी एक ओळखीचा ग्रस्त त्या शिंद्या कंपनीमधून आला. त्याला सहज गमतीने काय विचारलं, ते मॅनेजरला किती पगार येणार. तो काय म्हणाला, जिल्ह्यात झाडू आला म्हणला 1200 रुपये पगार आहे. अरे म्हणलं आम्ही तिकडे गेलो असतो बरं झालं असतं. अहो ते शिकून ते मिळवून 1200 रुपये झाडूच मारायला. आता एवढं करायचं, एवढं कंबर दुखली असते, एवढं झाडू मारायचं. सांगायची गंमत अशी, त्या लोकांना 1200 रुपये मिळून सगळा दारू पिण्यामध्ये कर्ज असतं त्यांना, नाही का. काय बघा, हा प्रारंभाचाच खेळ आहे सगळा. अगदी तुम्हाला सांगून ठेवतो, तुमच्या जीवनामध्ये जे सुखदुःख, वैर मैत्री, हे सगळे प्रारब्धाचे खेळ आहे, कर्माचे. तुमचं माझं कर्माचं पूर्वीचं काही विरुद्ध असेल, तुमचं माझं जमायचंच नाही. अगदी बर, मग तुम्ही खटपट करणार माझं वाईट करायला, मी तुमची खटपट करणार उलट पालट करायला. पण जर तुमचा पुण्यांश असेल आणि जर माझं तितकं मजबूत नसेल, तर मी डोकं फोडलं तरी तुमचं काही होऊ शकणार नाही. अगदी लक्षात ठेवा बरं. जब जानकी नाथ सहाय करे तब कौन विघान करे नरते. काय सामर्थ्य आहे त्या पुरुषाचं बघा. मग बालन बिंदा होय, कबीराचं दोहा आहे. कोण तुला वाक्य करणार आहे तुझं, माझं ते पाहिजे. पण तो माझा मित्र का, तो माझ्या वाईटावर का. अरे पूर्वीपासून चालत आलेला आहे बरं. अगदी पोटचा मुलगा सुद्धा तुमच्या विरुद्ध जाईल, नाही तर दुसरा कोणी तुमचा अतिशय मित्र हो. हे अगदी देण्या घेण्याचा हिशोब हा असा आहे व्यवहारामध्ये. म्हणून हे जे कर्म येईल ते कर्म मी माझ्या मनाप्रमाणे उत्तम करीन. ते कर्म असेल पोटापुरतं जुळवायचं आहे ना. आणि पोटाला लागतंय किती, आपल्या कल्पनाच फार बदलल्या बघा. मला ते असं वाटेल मी उगीच कीर्तनकारासाठी टीका करतो. नाही, मला सांग, खरं सांगत मला कपडे किती लागतात हो. आधी बायकांचे सगळं तुम्ही 5-50 साड्या उभी घेऊन ठेवायच्या, रोज नवी साडी. आज जायचं कुठे शाळेत मुलाला आणायला, रोज नवी काय हे खरं. हे तुम्ही दरिद्री राहू नका, दरिद्रीपणा करू नका. आणि त्याच्या मर्यादा आहे की नाही. पावडरचा डब्बा गेला तर 28-30 रुपये पावडरला. आणि रोज पावडर सुंदर किती दिसणार. असं नाही, माणसाने की नाही खर्च करावा, पण त्याला काही मर्यादा आहे नाही का. अहो काय ते टॉयलेटचे काय किमती असतात, काय कल्पना नाही आपल्याला बरं का. तुम्हाला मुली असते तर कल्पना येईल बरोबर काय किमती असतात. मला एवढी जरूर आहे का मला सांगा. मी उद्या निरूपणाला येताना पावडे पुढे लावून आणि सांगायची ज्ञानेश्वरी नाही का, देव बुद्धी सोडा म्हणून सांगायचं. मी तुम्हाला सांगितलं नाही, 2 मिनिटात सांगतो. MA ला एकदा मी शंकराचार्य शिकवी, तसे त्यावेळेला त्या विल्सन कॉलेजचे 2 मुली येऊन बसल्या आणि कानपूर बुक डेपो मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर आमचं. कानपूर बुक डेपो मध्ये नव्या साड्या आल्या त्याचा विषयाचा. मी समोर आम्ही थांबलो 2 मिनिटं. ते म्हणलं माझ्या बाहेर आल्या आणि म्हणलं मी शंकराचार्य संन्यासी शिकवतोय आणि त्या साड्याची गोष्टी सांगतात. त्या ती देसाई मुली ती काय म्हणली, सर टू अस दॅट इज मोर इंटरेस्टिंग दॅन संन्यास ऑफ शंकर. मला सरळ सांगितलं नाही का. म्हणजे माझं म्हणणं, जीवन आपणच गुंतागुंतीचं केलं तर. तुमच्या अंगी गुण असेल ना, तुम्ही साधे राहिला तर तुम्हाला 10 लोक तुम्हाला बोलत नाही का. तुम्ही पाहता ना, अरे गुण पाहिजे अंगी, तो गुण आणा असं ज्ञानेश्वर महाराज सांगा. ते कर्म असं पाहिजे की नाही, आमका कोण आहे त्याच्याकडेच जा. प्रामाणिक पाहिजे, त्याला कधीही कमी पडायचं नाही. आपल्या हिंदुस्थानात तुम्हाला सांगतो की असा प्रामाणिक आणि गुणी मनुष्य असा दुर्मिळ होत चाललाय. आणि जर ती विद्या तुमच्यावर प्रामाणिकपणा असेल, लोक धडपडत येतील तुमच्याकडे, ध्यानात ठेवायचं. अगदी तिथे डॉक्टर मडकमकर होते ना, काय